नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात? तर या ठिकाणी ना मी तुम्हाला 1 वर्षाच्या मुलीसाठी 1 ते 1.5 वर्ष किंवा 2 वर्षापर्यंतच्या मुलीसाठी हे येऊ शकेल असं आपण परकर पोलकं कसं शिवायचं ते बघणार आहोत. या ठिकाणी मी 9 इंचांवरती एक मार्किंग करून घेतली. आपल्यावरच्या पोलक्याची उंची ना ही 8 इंच, आपण पूर्ण उंची ही 8 इंच ठेवणार. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच ॲड करून 9 इंचांवरती एक मार्किंग करून घेतली. या ठिकाणी 4 इंचावरती शोल्डर टाकून आणि खाली 4 इंचांवरती आर्महोल घेतलेला आहे आणि एक चौकोनी बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर गळ्याच्या बाजूने 2 इंचांवरती एक मार्किंग करून आणि खाली आपण असं 2.5 ते 2.25 इंचांवरती एक गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. त्याकरिता इथे आपण हा गोल असा चौकोन तयार करून घेतला आणि तिथे शेपरच्या मदतीने इथे एक शेप देऊन घेतलेला आहे. आणि खाली मागच्या गळ्याचा आकार आपण इथे देत आहोत. अर्धा इंच खाली टाकून आणि एक लाईन ओढून घेतली आणि तिथून मागच्या गळ्याचा आपण एक आकार इथे देऊन घेतलेला आहे. आणि हे बघा, इथे बॅक आणि फ्रंट आर्महोल आपण फ्रेंच कर्वच्या मदतीने अशा प्रकारे इथे टाकून घेतला. त्यानंतर इथे आपण चेस्टची मार्किंग करून घेतली. 5-5 इंचांवरती आपण 5 इंच आणि पुढे 1.25 ते 1.5 इंच अशी एक हे करून आपण इथे मार्किंग करून घेतली. आणि कमरेच्या बाजूला देखील 5 इंचांवरती आपण एक मार्किंग करून घेतली, जी चेस्टची आणि कमरेची मार्किंग. आणि अशी आपण आता लाईन ओढून कटिंग करून घ्यायची आहे. आता हे बघा, आपण इथे हे आपलं इथे ओके झालेलं आहे. आता इथे आपण पुढचा आर्महोल इथे आपण बनवणार आहोत. थोडंसं आतल्या बाजूने इथे कट करायचं आणि यावरती आपण लिहून घेऊ की आपली फ्रंट पार्ट आहे आणि दुसरा जो पार्ट असणार आहे तो आपला बॅक पार्ट आहे. म्हणजे आपल्याला शिलाईच्या वेळेस लक्षात येईल. आणि बॅक साईडला आपण नॉट टाकणार आहोत. नॉट किंवा इथे बटन वगैरे लावले तरीही चालतं. तर या टाईपचा आपल्याला बनवायचा आहे. हे बघा, सेम तसंच त्या जसं आपण अस्तर कट केलं तर त्यावरतीच मी मेन फॅब्रिक जे आहे आपला जो कपडा आहे ना साडीचा तो ठेवून त्यावरती कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला बॅक पार्ट इथे रेडी करायचा आहे. बॅक पार्टसाठी इथे मी हे कापड ठेवत आहे. चला, डायरेक्ट मी आता इथे कटच करून घेतलेलं. हे बघा, कारण त्याची व्यवस्थित घडी करून आणि मग करावं लागतं, आपला टाईम वेस्ट होईल. त्याकरता मी इथे पटकन कट करून घेतलं. आणि इथे ना आपल्याला खालची परकरसाठी इथे याची कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, या साडीचं कापड आहे. म्हणजे आपण गडवालच्या साडीपासून हा ड्रेस बनवणार आहोत. इथे ड्रेस किंवा याला परकर पोलका आपण म्हणू शकतो. आणि याची उंची ही 12.5 ते 13 इंच घ्यायची आहे 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीसाठी. अस्तर त्यापेक्षा 2 ते 2.5 इंच कमी घ्यायचं. आपण खालच्या बाजूने फोल्ड नाही करणार आहे, त्यामुळे मी इथे अशी मार्किंग करून घेते. अस्तरही फोल्ड नाही करायचं आहे आणि साडीचे काठ देखील आपल्याला फोल्ड नाही करायचे, कारण खालच्या बाजूने ना ऑलरेडी काठ आहेत आणि अस्तराला पण काठ आहे. त्यामुळे कोणताच भाग खालून फोल्ड नाही करायचा, तो तसाच ठेवणार आहोत. त्यामुळे मी खालची बाजूने मी फक्त वरची शिलाई मार्जिन पकडली आणि मग ते कट करून घेत आहे. आता याची जी लांबी आहे ना, याची उंची आपण 12.5 इंच घेतलेली आहे. 12.5-13 इंच घेऊ शकतात. आणि याची जी लांबी आहे ती 22 ते 23 इंच अशी घेऊ शकतात. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे कटिंग झालेलं आहे. आता आपण कमरेचा जो आपण कमरेची जी पट्टी बनवणार आहोत ना, त्याकरिता पोलक्याची जी कमरेची पट्टी बनवणार आहोत त्याकरिता आपण इथे बेल्ट त्याचा काढून घेणार आहोत. तर कंबर आपला हे 20 इंच आहे, त्यानुसार इथे थोडं एक्स्ट्रा 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा ठेवून इथे कट करून घ्यायचं. आणि त्याची लांबी ही पूर्ण आपल्या कमरेच्या मापानुसार त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा ठेवून कट करायचं. आणि त्याची जी रुंदी आहे ती तुम्हाला 4 इंच इतकी ठेवायची आहे, 3.5-4 इंच.
आता या ठिकाणी आपण आता कटिंगकडे आपलं कटिंग झालेली आहे. आता स्टिचिंगकडे आपण वळूया. आता हे स्लीव्जसाठीचं पार्ट इथे घेतलेले आहेत मी. हे बघा, स्लीवची पूर्ण जी 7.5 इंच घेतलेली आहे लांबी आणि रुंदी ही 3.5 इंच घेतली आणि आता ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता कशी कट करायची ते तुम्हाला मी दाखवते. 3.5-4 इंच इनफ आहे 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीसाठी आणि आपण इथे फुगाबाही जी आहे ती बघणार आहोत. वरतून खाली 2 इंचांवरती एक मार्किंग करून घेतली आणि आपल्याला इथे आपण जसं नॉर्मल ब्लाऊजला जसं बाहीचा शेप देतो त्या प्रकारे इथे हा शेप तुम्हाला देऊन घ्यायचा आहे. हे बघा, आणि थोडंसं फ्रंट आर्म होलसाठी थोडं आतल्या बाजूने फ्रंट पार्टसाठी कटिंग करून घ्यायची आणि आपल्याला आपली फ्रंट बाजू आहे ते लक्षात यावं याकरिता इथे थोडंसं असं एक फुली करून घ्यायची. तर आता आपण आपल्या स्टिचिंगकडे वळूया. हे बघा, आता हे आपल्याला दोन्ही पार्ट इथे जॉईंट करून घ्यायचे आहे एकमेकांना. त्यामध्ये आपल्याला एक डिझाईन करायची आहे. पुढच्या बाजूला जास्त असं रिकामं नाही वाटलं पाहिजे, खाली खाली नको वाटायला, त्याकरिता आपण इथे एक डिझाईन करून घेणार आहोत. छोटे छोटे मी 4-5 चौकोन इथे कट करून घेते. तुमच्या अंदाजे करून घ्यायचे. तुम्हाला ती डिझाईन किंवा मी आता जे जसं तुम्हाला दाखवणार आहे ना ते तुम्हाला कितपत मोठी साईज हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे करून घ्यायचं. आपल्याला याचे चौकोन याकरता कट करायचे कारण आपल्याला त्याचे त्रिकोण बनवायचे आहेत. हे बघा, व्यवस्थित अशा प्रकारे इथे हे त्रिकोण बनवून घ्यायचे. 4-5 त्रिकोण पुरेसे आहेत याकरता. आता या ठिकाणी ना ते आपल्याला असे मधोमध ठेवून घ्यायचे आहेत. हे बघा, हे असे ठेवून घ्यायचे जेणेकरून ना डिझाईन आपली एकदम व्यवस्थित होईल आणि दिसायलाही खूप ते सुंदर दिसेल. आता एकदा आपण फक्त खालच्या बाजूने ना जोडून घेऊया. सरळ टिप मारून घ्यायची त्यावरती. आता त्यावरती हे जोडून झाल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला इथे आता जो आपला दुसरा भाग होता तो ठेवून इथे ही शिलाई करून घ्यायचं. हे बघा, आणि अशा प्रकारे हे आपल्या पुढच्या बाजूची सुंदर अशी डिझाईन इथे तयार झालेली आहे आणि किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहे तुम्ही बघू शकतात. थोडाफार इकडे तिकडे होतं तर व्यवस्थित तुम्ही त्यावरती डबल टिप मारून घ्यायची. हे बघा, आणि वरतून एक दाबटीप देऊन घ्यायची जेणेकरून फाटण्या तुटण्याची किंवा उसवण्याची भीती राहणार नाही. हे बघा, आणि आपल्याला तो फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा आणि ते व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. खालची बाजू आणि वरची बाजू इथे आपल्याला शिवून घ्यायची. व्यवस्थित ते गळ्याभोवती आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. 1.5 इंच अंतर सोडून एक टीप मारून घ्यायची. खालच्या बाजूला पण सेम त्या पद्धतीने तिथे टीप मारून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्रा कपडा जो राहील तो इथे कट करून घ्यायचा. थोडं गळ्याभोवतीनं मला थोडं वरखाली होतं किंवा थोडंसं मशीन कपडा बाजूला सरकतो तर थोडंसं टीप आपली तिरकी होते. तर ते व्यवस्थित कट केल्यानंतर आपल्या लक्षात येतं आणि त्यानंतर इथे आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आणि कपडा पलटी करून घ्यायचा.
हे बघा आणि इथे बघा अशा प्रकारे आपलं हे छोटंसं ब्लाऊज आपलं तयार होत आलेलं आहे। दाबटीप देऊन घ्यायची व्यवस्थित गळ्याभोवती आणि साईडला खालच्या बाजूने पण। खालच्या बाजूला पण इथे दाबटीप देऊन द्यायची आणि आपलं इथे हे व्यवस्थित साईडच्या बाजूला पण इथे जे दोन्ही बाजूच्या साईड आहेत ना, दोन्ही साईड, तर तिथे देखील एक एक टीप मारून घ्यायची। अस्तर आणि मेन फॅब्रिक आपला जो कपडा आहे ना मेन, तो एकमेकांना जॉईंट करून घ्यायचा। उंची बघा आपली राईट वरतून अर्धा इंच जर शोल्डरसाठी सोडली तर बरोबर 8 इंच आपले पूर्ण उंची इथे येत आहे ब्लाऊजची। साईडने आपल्याला हा कपडा एकमेकांना जोडून घ्यायचा अस्तर आणि आपलं कापड। एक्स्ट्रा कपडा इथे कट करून घ्यायचा। एक्स्ट्रा कपडा कट करून झाल्यानंतर आपण आता बॅक पार्टकडे वळणार आहोत। आपला फ्रंट पार्ट इथे रेडी झालेला आहे। गळ्याभोवती एकदा आपण इथे टीप मारून घेणार आहोत। व्यवस्थित गोल राऊंडमध्ये इथे टीप मारून घ्यायची आणि व्यवस्थितच आपल्याला साईडला पण देखील उभ्या ज्या आपण सेंटरमधून कपडा जो कट केला ना, त्यावरती पण इथे टीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित इथे आपल्याला टीप मारून घ्यायची। ॲक्च्युली मशीनला काहीतरी झालेलं, त्यामुळे जरा कपडा मला ओढल्यासारखा होत होता। हे बघा पण इथे आपला तर व्यवस्थित झालेला आहे। कधी कधी होतो थोडासा प्रॉब्लेम, तर तो सॉल्व पण होऊन जातो। खालच्या बाजूने पण अशी एक टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा। छोटे छोटे ते नॉचेस आहेत ना, ते देऊन घ्यायचे आणि मग कपडा आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा, जेणेकरून ना व्यवस्थित आपलं हे फोल्ड होतं आणि कुठेही कपडा ओढल्यासारखा होत नाही। इथे सरळ रेषेत एक एक टीप मारून घ्यायची, दाबटीप देऊन घ्यायची आणि खालच्या बाजूला देखील अशी टीप मारून घ्यायची, जेणेकरून आपलं जे ब्लाऊज आहे, जे पोलका आहे, ते व्यवस्थित इथे फिनिशिंग सहित तयार होईल। हे बघा इथे हे रेडी झालेला आहे। आपण आता दुसरी बाजू इथे रेडी करणार आहोत। खालच्या बाजूला पण इथे टीप मारून घ्यायची। व्हिडिओमध्ये जसं दाखवलं सेम तुम्ही तशी प्रोसेस फॉलो करायची, तशा स्टेप फॉलो करायच्या आणि आता ही बाजू सारखे आहेत की नाही वर खाली आहेत ते बघून घ्यायचं एकदा। तर आपल्या या ठिकाणी जवळपास सेमच आहेत। आता या ठिकाणी मी हा नॉड बनवून घेतलेला आहे, तर नॉड आपल्याला इथे लावून घ्यायचा अशा प्रकारे। चार नॉड इथे सफिशियंट आहेत। थोडं थोडं अंतर सोडून ना इथे 4 नॉड एकमेकांवरती लावून घ्यायच्या। बारीक एकदम बारीक नॉड बनवायची, किंवा तुम्ही या ठिकाणी हुक पण करू शकतात। पण 1 वर्षाचं बाळ आहे, ते झोपणार वगैरे आहे किंवा इकडे तिकडे पडेल,
तर ते त्याला टोचायला नको त्या बाळाला पाठीला, म्हणून मी इथे नॉडचा वापर करत आहे. एकदम म्हणजे काहीच अडचण येणार नाही, बाळाला टोचणार नाही, काहीच नाही, रुतणार नाही. आणि हे ब्लाऊज पाठीमागून येतं त्यामुळे पाठीवरतीच लहान बाळ हे 1 ते 1.5 वर्षाचं 2 वर्षाचं हे पाठीवरती झोपतं, तर त्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. त्या हिशोबाने मी इथे नॉट टाकत आहे. आता दुसऱ्या बाजूने थोडंसं अस्तर मी असं दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. अस्तर ठेवून घ्यायचं आणि कपडा जो आहे ना तो असा थोडासा फोल्ड करून आपल्याला तो आतल्या बाजूला फोल्ड करायचा आहे. आता बघा तुम्ही किती आपलं व्यवस्थित फिनिशिंग सहित हे तयार होत आहे. हे बघा असं आतल्या बाजूला फोल्ड करायचं, म्हणजे ते बरोबर बाहेर येऊन जातं आणि आपल्या नॉड ह्या व्यवस्थित फिनिशिंग सहित ते लागल्या जातात. आता यावरती आपल्याला ही दापटीप देऊन घ्यायची आणि कपडा आतल्या बाजूला फोल्ड करून द्यायचा. आणि त्या वरतून एक आपल्याला आतल्या बाजूला टीप मारून द्यायची आहे. हे बघा, आणि दोन्ही बाजू आपल्या ते सारख्या आलेल्या आहेत. असे बटन पण लावू शकतो आपण, म्हणजे एकदम साधं सिंपल. पूर्वीच्या काळी ब्लाऊजला अशी बटनच असायची, तर आपण त्या ठिकाणी बटनही लावू शकतो किंवा तिथे नॉड लावली कडच्या बाजूने तरीही चालणार आहे. आता मी तिथे त्या साईडने ना मी बटन लावणार आहे, किंवा नॉड लावले तरीही चालेल. आपण नॉडच लावूया. सध्या तरी मी तुम्हाला इथे बटनाचं दाखवत आहे, तर तिथे आपण हे बटनाचंच जे आपण आयहूक म्हणतो, काज बटन, तसं हे केलेलं आहे. तर ते आपल्या नॉट जे आहेत ते आपलं काज आहेत आणि इकडच्या बाजूने आपण बटन ठेवून हे बघा अशा प्रकारे हे बटन लागले जाणार आहे एकदम व्यवस्थित. आणि एकदम छान वाटतं, प्रॉपर फिनिशिंग सहित खूप छान दिसतं ते. हे बघा, आता दोन्ही पार्ट आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे. शोल्डर आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत. व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं. आतल्या बाजूला त्याचे जे म्हणजे आपण मागचे व्हिडिओज तुम्ही चेक करा की शोल्डर कसं जोडायचं, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. एकदम आतल्या बाजूला प्रॉपर फिनिशिंग सहित हे शोल्डर आपल्याला या ठिकाणी जोडायचं असतं, जेणेकरून ना याचे कुठलेही धागे तोडे निघणार नाहीत आणि बाळालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, टोचणार नाही, काहीच होणार नाही. या हिशोबाने हे आपल्याला जोडून घ्यायचे असतात.
हे बघा दोन्हीही शोल्डर इथे जोडून घ्यायचे व्यवस्थित. त्यानंतर इथे जी ओपन बाजू होती तिथे टिप मारून घ्यायची. दोन्ही साईडने इथे अशा प्रकारे ही टिप मारून घ्यायची. शोल्डर व्यवस्थित फिटिंगमध्ये आपल्याला हे कापड आणि खालचं जे अस्तर आहे ते जोडून घ्यायचं. आता आपण स्लीव्जकडे वळणार आहोत. आपल्याला इथे स्लीव जॉईन करून घ्यायचे आहे. स्लीव्ज इथे ना फुगाबाई घ्यायची आहे, त्या हिशोबाने थोडं एक्स्ट्रा कापड ठेवायचं. आता आपण डायरेक्ट स्लीव जोडून घेणार आहोत. सेंटरला इथे एक नॉच देऊन घेतला मी आणि हे बघा अंदाज आपण म्हणजे बांधून घ्यायचा की आपलं कापड किती एक्स्ट्रा आहे त्यानुसार इथे हे जोडून घ्यायचं आहे. आधी प्लेट्स बनवून घ्यायच्या किंवा डायरेक्ट तर तुम्ही कापडावरती त्याच्या प्लेट्स वगैरे पाडल्या तरीही चालणार आहे. इथे दोन्ही साईडने असं हे बघा. आता दुसऱ्या बाजूने देखील तशाच आपल्याला इथे प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि टिप मारून घ्यायची आहे. हे बघा मस्त असा फुगा इथे तयार झालेला आहे. आता त्याला आपण छान असं कॉम्बिनेशन यावं याकरिता आपण त्याला चॉकलेटी कलरने किंवा हा जो ब्राऊन कलर आहे ना त्या ब्राऊन कलरची खालच्या बाजूला आपण ती पट्टी लावणार आहोत. आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आणि अशी एक त्याला दाबटीप दिल्यासारखी टीप मारून घ्यायची. हे बघा एकदम छान अशी आपली ही स्लीव्स तयार झालेली आहे. सेम त्या पद्धतीने दुसरी बाही देखील इथे तयार करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपले दोन्ही स्लीव्स तयार झालेले आहेत आणि आपल्याला त्या आता जॉईन करून घ्यायच्या आहे. सेंटर पाडून घ्यायचा. सेंटरला व्यवस्थित एक नॉच देऊन घ्यायचा. हे बघा आता वरच्या बाजूला आपल्याला एक 1.5 इंच अंतर सोडून शोल्डरच्या म्हणजे जे शोल्डरचा भाग आहे ना शोल्डरचा किंवा आपला जो बॅक अँड फ्रंट बाजू आहे त्याला जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती तुम्ही फर्स्ट टाइम विजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच छान छान हेल्पफुल व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते. आणि आता जे म्हणजे ज्यांना कोणाला येत नाही शिवता, एकदम नवीन आहे शिकत ना, तर त्यांच्याकरता देखील हे खूप हेल्पफुल आहेत. एकदम अगदी ज्याला काहीच येत नाही त्यांनी जरी आपला हा व्हिडिओ बघून जर शिवलं ना
तरीही त्याचं कुठेही चुकणार नाही आणि एकदम परफेक्ट पद्धतीने ती जी व्यक्ती आहे किंवा ती जी ताई आहे ना, तुम्ही जे कोणी ताई दीदी वगैरे असतील तर त्यांना माझा हा व्हिडिओ बघून 100% तुम्हाला परकर पोलकं कसं बनवायचं 1 वर्षाच्या बाळाचं ते तुम्हाला बघून शिवता येणार आहे. त्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील आपला व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. आता आपले इथे स्लीव्ज जोडून झालेले आहेत. आपण आता साईड फिटिंगकडे वळूया आणि व्यवस्थित असं साईड फिटिंग करण्यासाठी ना बाहेरच्या बाजूने एकदा आपण ओव्हरलॉक न करता प्रॉपर फिनिशिंगमध्ये कसं शिवायचं तेच मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर बाहेरच्या बाजूने इथे व्यवस्थित माप टाकून टिप मारून घ्यायची आहे आणि लहान मुलींमध्ये ना जास्त मार्जिन नसते, त्यामुळे इथे व्यवस्थित आपल्याला सगळं बघून आणि मग इथे टिप मारून घ्यायची आणि आतल्या बाजूला कपडा इथे फोल्ड करून घ्यायचा आहे. आता आतल्या बाजूने इथे आपल्याला टिप मारून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपली आतल्या बाजूनेही इथे फिटिंग होऊन जाईल. हे बघा व्यवस्थित फिनिशिंग सहित आपली फिटिंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे. आता आतल्या बाजूने हे बघा इथे आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आणि मग व्यवस्थित इथे फिटिंग करून घ्यायचं आहे. आजपर्यंत ना अशा प्रकारचा कुणीही तुम्हाला यूट्यूबवरती एकही व्हिडिओ मिळणार नाही. एवढं साध्या सोप्या आणि सिंपल भाषेत सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. व्हिडिओ मोठा झालेला आहे त्याबद्दल म्हणजे मी तुमची मनापासून मी माफी मागते, पण हे तुमच्याकरताच मी इथे सांगत आहे. व्हिडिओ जरी मोठा झाला पण इथे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून जर शिवला तर नक्की तुम्ही तुमच्या मुलीसाठी ना एकदम छान पद्धतीने असं परकर पोलकं तुम्ही शिवून इथे मोकळं करणार आहात आणि एकदम सोप्या भाषेत मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन्ही साईड चेक करून घ्यायच्या एकदा आणि व्यवस्थित इथे आपल्याला फिटिंगची फायनल फिटिंगची जी शिलाई आहे ती इथे देण्यासाठी आपल्याला सोयीस्कर होतं. व्यवस्थित इथे हे बघा दोन्ही बाजूने इथे बघा अशा प्रकारे फिटिंग करून द्यायचं. सारखं आहे की चेक करून घ्यायचं आणि व्यवस्थित इथे हे चेक केल्यानंतर तुम्ही तसं फिटिंग करत चालायचं. फ्रंट पार्ट इथे आपला अपर पार्ट म्हणजे आपलं ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. आता आपण खालच्या घेरकडे म्हणजे आपल्या परकरकडे वळूया. या ठिकाणी इथे बघा एकमेकांवरती असं ठेवून घ्यायचं किंवा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे वरती 1 पाव इंच अंतर सोडून.
किंवा डायरेक्ट तुम्ही जर तुम्ही एकदम ट्रेन असाल तर डायरेक्ट तुम्ही कापडावरतीच म्हणजे दोन्ही अस्तर आणि कापड एकत्र ठेवून डायरेक्ट इथे प्लेट्स टाकू शकतात. बट मी तुम्हाला काय दाखवत आहे की जर तुम्ही नवीन शिकणारे असाल ना तरीही तुम्हाला ते जमणार आहे. तर सेम त्या पद्धतीने इथे आपल्याला दोन्ही पुढचा आणि मागचा भाग दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचा आणि एकमेकांवरती ठेवून त्याला टिप मारून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला प्लेट्स पाडायला सोपं जाईल. हे बघा, आता पुढच्या बाजूने ना जवळपास दीड इंच अंतर सोडून द्यायचं आणि व्यवस्थित इथे अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा, व्यवस्थित इथे अशा प्रकारे ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि आपलं प्रॉपर फिनिशिंग सहित ना इथे आपलं हे तयार करायचं आहे. खालचा परकर दोन्ही बाजूंचा तुम्ही अशा प्रकारे इथे करायचं आहे. सेंटरला एक नॉच देऊन घ्यायचा, म्हणजे दोन्ही बाजूला सारख्या प्लेट्स पडतात. व्यवस्थितरित्या इथे आपल्याला ह्या प्लेट्स पाडून घ्यायच्या. हे बघा, दोन्ही बाजूचे ते प्लेट्स पाडून झालेले आहे. आता चेक करून घ्यायचे की सारखे आलेले आहेत की नाही. आता आपल्याला ह्या दोन्ही सेपरेट होतं, आपल्याला ते एक करून घ्यायचं आहे, कारण हे फ्रॉक नाही, आपला परकर आहे. त्यामुळे आपल्याला हा घेर म्हणजे एक बाजूनेच थोडंसं आपल्याला ओपन ठेवायचं असतं. त्यामुळे हे आतल्या बाजूने जे आपली दोन्ही ओपन साईड होत्या तर एक साईड आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. फिनिशिंगच्या शिलाईसहित आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे आतल्या बाजूने, म्हणजे कुठेही धागेदोरे निघणार नाही आणि एकदम फिनिशिंग सहित आपलं हे तयार होईल. हे बघा, दोन्ही साईड आता आपल्या ती बाजू आपल्याला इथे फिनिशिंग सहित मी मधल्या बाजूने ना इथे टिप मारून घेते. जसं आपण ब्लाऊजला साईड फिटिंग करतो त्या पद्धतीने मी ते त्या साईडने इथे फिटिंग करून घेतलं आणि बघा काहीच लक्षात येत नाही, एकदम व्यवस्थित इथे आपलं हे तयार झालेलं आहे. आता या बाजूने आपलं ओपन साईड राहणार आहे, तर तिथे थोडंसं फोल्ड करून ना हे बघा अशा प्रकारे इथे शिलाई बाहेर काढून घ्यायची. दुसऱ्या बाजूला देखील सेम तसंच करायचं आहे. थोडी आपली ती बाजू ओपन असणार आहे आपलं ते परकर घालण्यासाठी बाळाला, त्यामुळे इथे पूर्ण पॅक नाही करायचं असतं. कमरेच्या बाजूला ते थोडं ओपन होतं ते मी पॅक करून घेतलं आणि आपलं कंबर मोजून घ्यायचं आहे. हे बघा, बरोबर हे 20 इंच भरलेलं आहे कमरेच्या मापानुसार. आता ही पट्टी घ्यायची, थोडीशी आपल्याला दोन्ही बाजूने अशी फोल्ड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे ठेवून घ्यायची उलट्या बाजूला. उलट बाजूला एकमेकांच्या ऑपोजिट ठेवून घ्यायची आणि आपल्याला इथे टिप मारत चालायचं आहे. व्यवस्थित खालच्या आणि वरच्या बाजूला व्यवस्थित पकडून चेक करत करत इथे टिप मारत चालायचं. जे आता थोडंसं कट करून इथे ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला, कारण आपल्याला ती आतल्या बाजूला फोल्ड करून तिथे आपल्याला नॉट टाकायची आहे ना, त्यामुळे
हे बघा, आता इथे थोडं काही आपल्याला वाटत असेल ना, तिथे एक सरळ टीप मारून घ्यायची आहे, थोडंसं अंतर सोडून. हे बघा, दोरे वगैरे असतील ते थोडेसे काढून टाकायचे आणि हे आतल्या बाजूला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. हे बघा, 1 ते 1.25 इंचांची आपली ही पट्टी तयार होते, म्हणजे कमरेची जी बेल्टची पट्टी आहे ना ती तयार होते. आणि अशा प्रकारे फोल्ड करत करत तुम्हाला त्यावरतून शिलाई चालवत जायचं आहे आणि प्रोफेशनल पद्धतीच्या फिटिंगसहित किंवा फिनिशिंगसहित आपल्याला हे ते टीप मारून घ्यायचे आहे. ही पद्धत फॉलो करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आता इथे साईड फिटिंग करायची आहे. त्याकरिता इथे आता बाहेरच्या बाजूने अशी एक टीप मारून घ्यायची आणि आतल्या बाजूला आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे. ते ओपन बाजू जी आपण थोडी ठेवायची आहे तिथून खाली आपल्याला ती टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थितरित्या इथे हे अशी टीप मारून घ्यायची आपल्याला. थोडंसं आतल्या बाजूला अस्तर सुटून गेलं होतं, त्यामुळे मी पुन्हा एकदा टीप मारून घेतली. आणि या ठिकाणी ना आपलं हे परकर पोलकं जे आहे ते एकदमच आता कंप्लीट होत आलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी. आपल्या व्हिडिओवर तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून छान छान नोटिफिकेशन जे मी छान छान व्हिडिओ पोस्ट करेल त्यांचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचतील. आतल्या बाजूला ते थोडेसे आपल्याला इथे नॉर्मल फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्रा दोरे धागे असतील ते कट करायचे. हे बघा, आणि आपलं हे परकर इथे तयार झालेला आहे. आता तो सरळ फोल्ड बाहेरच्या बाजूला पलटी करून घ्यायचा आणि आपल्याला कमरेची हे बघा परकर पोलकं तयार आहे. हे नॉट आहे, ती मी ऑलरेडी बनवून घेतली. आता ही कशी बनवायची त्यावरती तुम्हाला जर माहीत नसेल तर मला कमेंट करून सांगा, त्यावरती डिटेल व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल. आणि टाचणीच्या मदतीने आपल्याला हे आतल्या बाजूला टाकून घ्यायचं आहे ती नॉट, आणि त्याला व्यवस्थित इथे लटकन बनवून घ्यायचे. हे बघा, आता ती ग्रीन कलरची नॉट असल्यामुळे मी याला चॉकलेटी कलरचे लटकन लावत आहे आणि एकदम प्रॉपर मस्त आपले इथे हे परकर पोलकं तयार झालेला आहे. हे बघा, छानसे छोटेसे नाजूकसे लटकन आपले इथे तयार झालेले आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी कोणता घेऊन येऊ मला तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आता मी इथे नॉट लावत आहे, लटकन लावत आहे, तोपर्यंत पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून यायचं. तर चला आता आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्टेप्ससहित. तोपर्यंत धन्यवाद.